नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बराडे एव्हॉनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, टायटल पाहून तुम्हाला समजून गेलं असेल की हा व्हिडिओ कोणासाठी आहे. आता बघा, हा व्हिडिओ कोणासाठी आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ची दिली आहे पण ज्यांचा स्कोअर 95 पेक्षा कमी येत आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. किंवा याच्या आधी देखील ज्यांनी एमपीएससी राज्यसेवेच्या परीक्षा दिल्या आहेत पण काही कारणास्तव त्यांचं सिलेक्शन नाही झालेलं आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. की याच्यामध्ये स्पष्टपणे मी सांगणार आहे की जर तुम्ही एकच स्ट्रॅटेजीवर तुम्ही जर काम करत आहात, तुम्ही अपेक्षा करत आहात की प्रत्येक वेळेस मी ती स्ट्रॅटेजी वापरेल आणि काहीतरी निकाल वेगळा येईल किंवा माझी परीक्षा निघेल, असं होणार नाही आणि असं होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अशी आशा असेल की नाही सर, यावेळेसची जी माझी स्ट्रॅटेजी आहे तीच मी इम्प्लिमेंट करतो आणि एमपीएससी 2027 ची काढतो, असं होणार नाही. म्हणून काय आपलं चुकतंय, कुठं चुकतंय हे समजून घेणं फार आवश्यक आहे आणि समजून घेतल्यानंतर त्याच्यावर तसे बदलाव करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं अंमलबजावणी करणं देखील तेवढंच आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर म्हणूनच टायटलच आहे की काय अभ्यास नाही, काय चेंज करा तर स्ट्रॅटेजी चेंज करा. आपल्याला नेहमी असं वाटतं की नाही, मी आता हे नोट्स वाचल्यामुळे माझं झालं नाही म्हणून मी दुसऱ्या क्लासचे नोट्स घेतो, ते वाचतो आणि यावेळेस त्याच्यामुळे तरी होऊन जाईल किंवा त्याच्यातनं जरी प्रश्न उतरेल, असं काहीही राहत नाही. आपलं चुकी कुठे असते? आपली चुकी की आपलं योग्य नियोजन नाही राहत, आपले योग्य टाइम मॅनेजमेंट नाही राहत, आपल्याकडे स्ट्रॅटेजी नाही राहत, आपल्याकडे प्लॅनिंग नाही राहत आणि याच बाबीमुळे आपला तिथं सिलेक्शन होत नाही. किंवा आपला पूर्व परीक्षेत कधी आपण अडकतो, कधी आपण मुख्यत अडकतो, तर कधी आपण इंटरव्ह्यूत अडकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी स्पेसिफिकली जो प्लॅन तुम्हाला सांगणार आहे, ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, त्या तीनही स्टेजेस तुम्हाला ज्या सोबत क्रॅक करता आल्या पाहिजे, म्हणजे पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू, हे तीनही टप्पे तुमचे एक सोबत क्रॅक झाले पाहिजे. अशा पद्धतीनं आता तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवणं आवश्यक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. जर तुम्ही अशी प्लॅनिंग केली तरच 2027 मध्ये तुमच्याकडे पद राहील, तुमच्याकडे पोस्ट राहील. अन्यथा तुम्ही पूर्ववर कधी अडकाल, कधी मुख्यवर अडकाल, तर कधी इंटरव्ह्यूवर अडकाल. म्हणजे आपल्याला अभ्यास करताना, आपलं नियोजन करताना, आपली प्लॅनिंग करताना आपल्याला इंटिग्रेटेड प्लॅनिंग करणं फार आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो विद्यार्थी पहिले इंटरव्ह्यूचा विचार पहिले करेल, त्यानंतर मुख्य, त्यानंतर पूर्व, त्या विद्यार्थ्याची पोस्ट हमखास निघणार आहे. कारण आपण काय करतो, आपल्याला वाटतं की नाही, इंटरव्ह्यू खूप लांब आहे, मुख्य फार लांब आहे, मग आता काय करावं, आता मी फक्त पूर्वच करतो. आणि विद्यार्थी पूर्ण वर्षभर फक्त पूर्वचा अभ्यास करतात, पण तरी देखील काही विद्यार्थ्यांची निघत नाही आणि ज्यांची निघते त्यांच्याकडे पूर्व निघाल्यानंतर काय, हा परत प्रश्न निर्माण होतो. आणि जेव्हा पूर्व निघाली आणि मुख्यची काहीच तयारी नसेल, तर अगेन आउटपुट काय येणार आहे, म्हणजे तुमची पोस्ट निघणार नाही. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघणार आहे, तर आपण बेसिकली प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आता एमपीएससी राज्यसेवा 2026 ची मुख्य दिली आहे, पूर्व दिली आहे, पण त्यांची पूर्व परीक्षा निघत नाही, म्हणजे त्यांचा कट ऑफ जो आहे, स्कोअर जो आहे, तो 95च्या खाली येत असेल, तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, आणि तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आता बघा, जनरली मी तुम्हाला सांगितलं की सिलेक्शन न होण्याचं कारण काय आहे किंवा पूर्व परीक्षा न निघण्याचं कारण काय आहे, तर एकतर काय, तर आपली प्लॅनिंग काही राहत नाही. मी बहुतांश विद्यार्थ्यांसोबत मी बोलतोय, मला विविध विद्यार्थ्यांचे कॉल येतात की सर, माझा स्कोअर 90च येतोय, माझा 80च येतोय, तर आता काय करावं, आता मी पहिले पूर्व परीक्षा करायची की मुख्य परीक्षा करायची, अशा प्रकारचे विविध प्रश्न ते मला विचारतात. आणि मी जेव्हा त्यांना त्यांच्या चुका विचारतो की तुम्ही कुठे कमी पडला, तर त्यांचं एकच कारण असतं की सर, आमची प्लॅनिंग नव्हती, सर आम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजीनं अभ्यास नाही केला, सर माझ्याकडे वेळेचं नियोजन म्हणजे टाइम मॅनेजमेंट जे करायला पाहिजे ते मला जमलं नाही. हे सगळे कॉमन कारण आहेत आणि या कॉमन कारणामुळे विद्यार्थ्यांची कधी पूर्व अडकत आहे, तर कधी मुख्यमध्ये ते अडकत आहेत, तर कधी इंटरव्ह्यू त्यांचा निघत नाही आहेत. म्हणजे प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, टाइम मॅनेजमेंट, ठीक आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहे. आणि त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट की जेवढ्याही विद्यार्थ्यांचे मला कॉल आले आहे, त्यांनी मला म्हटलेलं आहे की सर, आमची पूर्व परीक्षा निघत नाही, आम्हाला नंतरचं नियोजन सांगा 2027चं. त्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचा एक कॉमन पॅरामीटर जो कॉमन येतोय तो कोणता आहे, तर जास्त करून विद्यार्थ्यांमध्ये कंटिन्युटी नव्हती. काय नव्हती? सततता, ज्याला आपण म्हणतो की एका गोष्टीच्या मागे लागून राहणं, तर ती कंटिन्युटी जास्त करून विद्यार्थ्यात नव्हती. म्हणजे तुम्हाला काय, तुम्ही कंटिन्युअस अभ्यास न केल्यामुळेच तुमचा अटेम्प्ट तिथे प्रामुख्यानं नाही निघालाय. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे प्लॅनिंग नव्हती, स्ट्रॅटेजी नव्हती, टाइम मॅनेजमेंट, हे आपण समजू शकतो, पण तुम्ही जर कंटिन्युटी मेंटेन करत नसाल तर अगेन आउटपुट शून्य येणार आहे. म्हणून मी परत परत सांगतोय, मी याच्या आधीच्याही सेशनमध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असाल तर कंटिन्युअस अभ्यास करा. म्हणजे जर आज 2 तास करत असाल तर 2 तासच करा, काही 3 तास करायची आवश्यकता नाही, पण हे कंटिन्युअस असलं पाहिजे. आपण काय करतो, एक दिवस 10 तास, दुसऱ्या दिवशी 1 तास, तिसऱ्या दिवशी परत 10 तास, मग 3 दिवस गायब, मग परत 10 तास. अशा अभ्यासाला काही अर्थ राहत नाही, कारण कंटिन्युटी नसेल, डिसिप्लिन नसेल, तर अगेन आउटपुट शून्य आल्याशिवाय राहणार नाही. आणि जो काही आपण अभ्यास करतो तो अगेन प्रकारचा वेस्ट होऊन जातो. म्हणून तसं होऊ देऊ नका. कारण
जो टाइम आहे तो मौल्यवान आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमच्यासाठी असू द्या, माझ्यासाठी असू द्या, सगळ्यांसाठी वेळ फार मौल्यवान आहे. तर अशा परिस्थितीत तुम्हाला काय केलं पाहिजे? तर हे जनरली कारण आहे विद्यार्थ्यांचे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही होत. कधी त्यांची पूर्व अडकते तर कधी मुख्य अडकते. तर बघा, याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्ही सिलेबसला बघितलं पाहिजे की सिलेबसमध्ये काय विचारलंय, काय नाही विचारलंय, या गोष्टी विद्यार्थी करत असतात की सिलेबस त्यांना माहीतच नाही राहत. आणि जेव्हाही विद्यार्थी आम्हाला फोन करतात तर त्यांचा माझा पहिला प्रश्न हाच असतो की तुम्ही सिलेबस बघितला आहे का? तुम्हाला सिलेबस तोंडपाठ आहे का? सिलेबस मधले कोणते पॉईंट कसे आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर सिलेबस तुम्हाला माहित असला पाहिजे. सिलेबस झाला तर सिलेबस नंतर दुसरी गोष्ट येते पीवायक्यू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मी परत सांगतोय, मला पुष्कळ विद्यार्थ्यांचे कमेंट सुद्धा येतात की सर तुम्ही पीवायक्यू करता, आम्ही तर सगळे पीवायक्यू करून गेलो पण आमचं सिलेक्शन झालं. अरे पीवायक्यू वरून सिलेक्शन होत नाही. पीवायक्यू वरून तुम्ही काय अपेक्षा करता की जे प्रश्न मागच्या 10 वर्षात आयोगानं विचारले तेच प्रश्न तुम्हाला यावर्षी पडेल? असं होत नाही विद्यार्थी मित्रांनो. पीवायक्यू वरून तुम्हाला काय कळतं की कोणत्या टॉपिकवर किती डेप्थ मध्ये जाऊन प्रश्न विचारला जात आहे, म्हणजे तुम्हाला एक अप्रोच कळता आयोगाचा, आयोग कशा पद्धतीनं प्रश्न विचारत आहे, काय विचारत आहे, या सगळ्या बाबी पीवायक्यू वरनं कळतात. म्हणून लक्षात ठेवा, पीवायक्यूचे प्रश्न जसे येत नाही, पण काय रिपीट होऊ शकतं, ज्या टॉपिकवर तुम्हाला या आधी प्रश्न विचारला आयोगानं त्याच टॉपिकवरती वेगळ्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. म्हणून ते टॉपिक तुम्हाला सोडता कामा नये, हे लक्षात ठेवा. सिलेबस झाला, पीवायक्यू. आता जेव्हा या दोन गोष्टी झाल्या मग त्याच्यानंतर गोष्ट येते विद्यार्थी मित्रांनो प्लॅनिंगची. कशाची गोष्ट येते? प्लॅनिंगची. ठीक आहे. आता प्लॅन करणं आवश्यक आहे बरं, कारण जर तुम्ही प्लॅन नाही केला आणि तुम्ही म्हणाले की अभ्यासाला सुरुवात करतो, तर काय होईल, तो अभ्यास जो तुम्ही करणार आहात ना तो टाइमपास होणार. ते तुम्हाला कळणारच नाही की त्याचा आउटकम काय निघत आहे, काय नाही निघत आहे. म्हणजे नियोजनाशिवाय जर तुम्ही अभ्यास करत असाल, आउटपुट शून्य आहे. लक्षात ठेवा, वाक्य नोट करा, काय, नियोजनाशिवाय जर तुम्ही अभ्यास करत असाल तर आउटपुट शून्यच येणार आहे. पण नियोजनासोबत जर अभ्यास करत असाल तर आउटपुट डेफिनेटली पॉझिटिव्ह. म्हणून आवश्यक आहे. म्हणून ह्या दोन गोष्टी झाल्या तर मग त्यानंतर प्लॅनिंग करा. प्लॅनिंग म्हणजे काय, तर आतापासून, म्हणजे आता जून महिना चालू आहे, तर आतापासून जर मला 2027 ला टार्गेट करायचं तर माझ्याकडे किती महिना आहे, किती महिन्यातून मला किती तास अभ्यास करायचा आहे, म्हणजे या सगळ्यांचं गणित तुम्हाला तिथं करणं अपेक्षित आहे. म्हणजे गणित अपेक्षित आहे म्हणजे काय, तर इथे आपल्याला प्रॉपर तासानुसार आपल्याला डिवाइड करायचं की जर दिवसाला मी 9 तास अभ्यास केला, 10 तास अभ्यास केला, आणि जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करणारे असाल तर मी तर म्हणेल किमान आतापासून तुमचा अभ्यासात किमान 9 तास असला पाहिजे. मग या 9 तासाला 10 तासावर, 10 तासाला 11 तासावर, 11 तास जरी केला तरी पुरे आहे, त्याच्यावरती जाऊ नका. ठीक आहे. तर प्लॅनिंग करा. प्लॅनिंग मध्ये प्रॉपरली तुमचं आलं पाहिजे की आतापासून काय केलं पाहिजे. आता जनरली विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो की सर आता प्लॅन काय करू. आताही मला काही काही विद्यार्थ्यांचे फोन येतात आणि म्हणतात की सर माझा पूर्वच राहून आला. तर मी काय करतो, मी आतापासूनच पूर्वच्याच मागे लागतो. म्हणजे वर्षभर तुम्ही पूर्वच करा. म्हणजे मला सांगा, वर्षभर जर तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास करा तर, आणि पूर्व निघून जाईल तुमची, पण पूर्व निघाल्यानंतर काय, अरे तर मुख्याचा अभ्यास तू केलाच नाहीये, आणि 3 ते 4 महिन्यात मुख्याचा अभ्यास होत नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण अपेक्षा करू की नाही सर पूर्व निघाल्यानंतर मी 4 महिन्यात स्वतःला ओढून टाकेल, मी काहीतरी जगा वेगळं करेल, असं होत नाही. आणि सिलेक्शन तशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीवर सिलेक्ट होणारा विद्यार्थी लाखात एक असतो, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर तेवढे टॅलेंटेड असाल तर ठीक, तुम्ही जर टॅलेंटेड नसाल तर सरळ सांगतोय, आतापासून प्लॅनिंग, नियोजन करणं आवश्यक आहे. आणि या नियोजनात सुरुवात कुठून करायची, तर सुरुवात करताना तुम्हाला मुख्यचा आधार घेणं आवश्यक आहे. पहिले मुख्य करा, आणि मुख्य नंतर मग कशावर या, मुख्य नंतर मग प्रिलिम्सवर या. ठीक आहे. अशा प्रकारचं नियोजन तुमचं पाहिजे. आणि या मुख्यच्या आधी देखील एक इम्पॉर्टंट सेशन जे तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू करणं आवश्यक आहे, ते म्हणजे इंटरव्ह्यूचं. त्याचं इंटरव्ह्यूचं. आता तुम्ही म्हणाल की सर इंटरव्ह्यूवर का बरं जायचं, माझा तर इथं पूर्वच नाही निघत आहे, माझी तर मुख्यच नाही निघत आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्लॅन आपल्याला करायचा आहे, हा प्लॅन आपल्याला अधिकारी बनण्यासाठी करायचा आहे. फक्त पूर्व निघण्यासाठी आणि फक्त मुख्य निघण्यासाठी प्लॅन नाही करायचा आहे. हा प्लॅन मी तुम्हाला सांगतोय की पहिल्या टप्प्यात तुम्हाला इंटरव्ह्यूचं बघायचं आहे, दुसरा टप्पा तुम्हाला मुख्यचं करायचं आहे, आणि तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला प्रिलिम्स करायचं आहे. आता इंटरव्ह्यूचं करायचं म्हणजे काय, तर काही फक्त 1 महिना इंटरव्ह्यूज करत बसायचं असं नाही म्हणताय मी. इंटरव्ह्यूसाठी काय गोष्टी आवश्यक असतात हे तुम्ही बघा. याचं काही नाही, हात टू हात 1-2 तास तुम्हाला जर तुम्ही दिले, तुम्हाला कळून जाईल की इंटरव्ह्यूसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात. तर काय, तर इंटरव्ह्यूसाठी तुमची पर्सनॅलिटी आवश्यक असते. इंटरव्ह्यूसाठी तुमच्याकडे तुमचा जो छंद आहे, तुमची जी हॉबी आहे ती काय आहे हे ओळखा, आणि दिवसाला त्याला 5 मिनिटं द्या. ठीक आहे, दिवसाला 5 मिनिटं. त्यासोबत तिसरी गोष्ट, इंटरव्ह्यू मध्ये ऍक्च्युअली काय लागतं, की जेणेकरून त्या क्वालिटीज मी आतापासून जर माझ्या अभ्यास करता करता जर मी डेव्हलप करत गेलो तर त्याचा फायदा मला इंटरव्ह्यू मध्ये होणारच आहे. तर म्हणजे काय, संवाद कौशल्य, डिस्कशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे. तर त्याच्यावर तुम्हाला कळलं पाहिजे की आतापासून तुम्हाला स्वतःची पर्सनॅलिटी कशी तयार करायची इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे पहिला टप्पा म्हणून इंटरव्ह्यू आहे. म्हणजे याचे जनरली ओपन सेशन मी स्वतः घेणार आहे, 1 ते 2 सेशन, की ज्याच्यामध्ये 1-1 तासाचे सेशन असणार आहे, की ज्याच्यामध्ये आपण फोकस फक्त करणार आहे की काय गोष्टी तुम्हाला आतापासून स्वतःमध्ये कोणते बदल तिथे घडवून आणायचे आहे. आणि हे बदल काही 1-2 दिवसात येणार आहे, 1-2 महिन्यात येणार नाही. हे पूर्ण प्रोसेसमध्ये, म्हणजे
मुख्य, पूर्व, इंटरव्ह्यू पर्यंत हे सगळे बदल तुम्हाला तोपर्यंत अंमलात आणायचे आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला सामोरे जाल तुमची एक पर्सनॅलिटी वेगळी दिसेल आणि तिथे गेल्यानंतर हमखास तुमच्या यशाची गॅरंटी तिथे आपण घेऊ शकतो. पण त्याची सुरुवात आतापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून करणं आवश्यक आहे. मग येतो मुख्यचा खेळ. आता मुख्यचा खेळ याच्यासाठी मी आताच सांगितलं बघा. आता एक आपण गणित बघूया. 31 मेला 2026 मध्ये आपली पूर्व परीक्षा झाली आणि तुमचा जो पेपर आहे तो कधी आहे? ऑक्टोबर महिन्यात आहे. म्हणजे तब्बल 4 महिन्याचा कालावधी म्हणजे 120 दिवसाचा. ठीक आहे. आता मला सांगा 120 दिवस आणि मी अपेक्षा करतो की तुम्हा सगळ्यांनी जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी एमपीएससीचा सिलेबस बघितला असेल. पूर्वचा सिलेबस खूप लहान आहे पण मुख्यचा सिलेबस खूप मोठा आहे. जीएस 1, 2, 3, 4 4 जीएसचे पेपर आणि त्यासोबत एक वैकल्पिक विषय आणि त्यासोबत एसे. आता एवढा सगळा टॉपिक एवढे सगळा सिलेबस आहे तो कशाचा? तर मुख्यचा. आणि आता मेन्स कधी आहे? मेन्स ऑक्टोबरमध्ये. सपोज तुमच्यापैकी पुष्कळ विद्यार्थी असे असतील की ज्यांनी फक्त प्रिलिम्सचाच अभ्यास केला आणि मुख्यचा अभ्यास केलाच नाही आणि ते म्हणत असतील की सर आम्ही 120 दिवसात जीएसचे 4 पेपर, ऑप्शनचे 2 पेपर, निबंधाचा 1 पेपर एवढं सगळं करू. तर बघा करणारे फार कमी राहतील. मी स्पष्ट सांगतोय. म्हणून जर प्रिलिम्स निघाली जरी असेल पण तुमची मुख्यची तयारी नाहीये तर काय होईल? मुख्य फेल व्हाल आणि परत मग कशावर याल? पूर्ववर याल. आणि ऑक्टोबर अख्खा महिना त्याच्यात पेपरमध्ये जाईल. म्हणजे नोव्हेंबर पासून जेव्हा तुम्ही अगेन तयारी करा तर फक्त तुमच्याकडे 2 ते 3 महिने राहतील. म्हणून या ट्रॅकमध्ये अडकू नका. जास्त करून विद्यार्थी पूर्व निघतोय, पूर्व निघाल्यानंतर मुख्य राहून जाते, परत पूर्वच्या मागे लागतात, परत मुख्य विसरून जातात. म्हणजे अशा विशियस ट्रॅप मध्ये अडकतात. तिथे आपल्याला अडकायचं नाही आहे. म्हणून तुम्हाला मी स्पष्ट सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. स्पष्ट काय? तर प्लॅनिंग करताना पहिले आतापासून जर 2027 ला तुम्ही टार्गेट करत असाल तर पहिले इंटरव्ह्यू कसा असतो, काय असतो, कोणत्या क्वालिटीज माझ्यामध्ये मला आतापासून वृद्धिंगत करायच्या आहे. ठीक आहे. माझं संवाद कौशल्य जर कमी असेल तर मला त्याला विकसित करायचं आहे. माझी कोणती हॉबी असेल, काही आवड असेल तर ती मला आतापासून जोपासायची आहे. हॉबी जोपासायची म्हणजे काय? सपोज कोणाची क्रिकेट खेळणं हॉबी आहे तर मी असं नाही म्हणत की दिवसातले 2-3 तास क्रिकेटच खेळा. किमान 5-10 मिनिटं तुम्ही क्रिकेटच्या ज्या घडामोडी आहेत त्या तर वाचू शकता की काय झालं, कोणती टुर्नामेंट चालू आहे, काय चालू आहे. मग त्याच्यातल्या ज्या बारका ज्या घडामोडी आहे, काही बदल जर क्रिकेटच्या नियमामध्ये होत असेल तर ते तुम्हाला माहित असले पाहिजे. म्हणजे दिवसाला 5-10 मिनिटं तुम्हाला तुमच्या हॉबीला द्यायचं आहे. कोणाची पेंटिंग असेल तर पेंटिंग मधल्या विविध शैली काय आहेत. एखाद्या वेळेस बोर झालं तर मी पेंटिंग काढू शकतो. म्हणजे ते काय तर तुमच्या हॉबी राहतात. आणि त्याच्याच आधारावर मग पर्सनॅलिटीमध्ये कोणते बदल तुम्हाला करून घ्यायचे आहे, विचार कसा करायचा आहे, थॉट प्रोसेस कशी करायची आहे, या सगळ्या बाबी तुम्हाला या सेशनमध्ये तिथे सांगितल्या जातील. मग ते झालं इंटरव्ह्यूचं. मग तुम्हाला ते वर्षभर चालवायचं. मग मेन्स जे आहे म्हणजे पहिल्या आठवड्यापासून सुरुवात आपल्याला अभ्यासाची करायची ती कशाची करायची? मुख्य परीक्षेची. आणि या मुख्य परीक्षेमध्ये काय तर असे टॉपिक्स की जे टॉपिक पूर्वमध्ये नाही आहे आणि फक्त मुख्यमध्ये आहे असे टॉपिक्स तुम्हाला पहिले तिथे अभ्यासायचे. ठीक आहे. कोणते टॉपिक तुम्हाला कळलं का? की परत मी सांगतोय की आपल्याला प्लॅनिंग करताना, आपल्याला नियोजन करताना सुरुवात कशी करायची आहे? पहिला टप्पा आपला येईल इंटरव्ह्यूचा. ठीक आहे. आपला येईल इंटरव्ह्यूचा. दुसरा टप्पा आपला येईल मुख्यचा आणि तिसरा टप्पा आपला येईल प्रिलियम्स प्लस मेन्स आणि चौथा टप्पा आपला येईल फक्त प्रिलियम्सचा म्हणजे कोर प्रिलियम्स. हे 2027च्या अनुषंगाने सांगतोय. बरं आता इंटरव्ह्यूचे पहिले 1-2 सेशन मी जे सांगितले ते होईल. त्याच्यानंतर मुख्यमध्ये कोणते टॉपिक्स की जे टॉपिक फक्त मुख्यला आहे आणि पूर्वाला नाही. म्हणजे याला आपण म्हणतो अनकॉमन टॉपिक्स. कोणते टॉपिक्स? अनकॉमन टॉपिक. आता हे अनकॉमन टॉपिक कोणते आहे? जसं उदाहरणार्थ मुख्यसाठी इथिक्स आवश्यक असतं. एक विषय अख्खा विषय तर इथिक्सचा अभ्यास तुम्ही इथे केला पाहिजे. ठीक आहे. मुख्यसाठी अजून कोणत्या गोष्टी? इंटरनॅशनल रिलेशन जे पूर्वमध्ये जनरली IR विचारल्या जात नाही, फक्त मॅप बेस्ड प्रश्न असतात ते इथं राहतात. त्याचा अभ्यास असू द्या, सोसायटीचा अभ्यास असू द्या. असे जे टॉपिक्स आहेत जे टॉपिक पूर्वमध्ये नाही आणि फक्त मुख्यमध्ये आहे, पहिले तुम्ही आता त्या टॉपिकचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. कारण तुम्हाला आतापासून पहिले प्रिलियमसाठी मेनसाठी तयार व्हायचं आणि मेनसाठी झाल्यानंतर मग तुम्ही कशावर या? मग दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही पूर्व आणि मेन्स म्हणजे इथे तुम्हाला प्रिलियम्स आणि मेन्स अशा दोघाही टप्प्यासाठी ज्या कॉमन सब्जेक्ट आहेत ते अभ्यास करायचा. म्हणजे यामध्ये कोणते येतात? हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. हे 4 सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. कारण हे 4 सब्जेक्ट काय विद्यार्थी मित्रांनो? या 4 सब्जेक्टवर तुमच्या पूर्व परीक्षेचा जवळपास 60% पेपर आणि मुख्यचा जवळपास 50 ते 60% पेपर या 4 सब्जेक्टवर येतो. आणि हे 4 सब्जेक्ट पूर्व आणि मुख्य दोघांनाही कॉमन आहे. मग हे झाले. मग यानंतर संपूर्ण फोकस तुम्हाला शेवटी करायचा आहे प्रिलिम्सवर म्हणजे
प्रिलिम्सच्या डेटच्या आधी किमान 3 महिन्यापासून तुम्हाला फक्त आणि फक्त प्रिलिम्स करायचं आहे. यामध्ये तुम्हाला प्रॉपर काय करायचं आहे, प्रॉपर टेस्ट पेपर द्यायचे आहे, टेस्ट पेपरचं अनालिसिस करायचं आहे, म्हणजे मॉक टेस्ट सिरीज वगैरे जे आपण म्हणतो तर मॉक टेस्ट सिरीज देणं कंपल्सरी आहे. विद्यार्थी जास्त करून मॉक टेस्ट सिरीज देत नाही. आता मला जेवढेही फोन येतात विद्यार्थ्यांचे जे म्हणत आहे की आमची पूर्व परीक्षा निघत नाही सर, प्लॅनिंग सांगा, त्यांना मी एकच विचारतो की मॉक टेस्ट सिरीज दिली का, तर ते हो म्हणतात, काही नाही म्हणतात. पण मेजरली मी त्यांना दुसरा जेव्हा प्रश्न विचारतो की तुम्ही मॉक टेस्ट सिरीज दिल्यानंतर त्याचं विश्लेषण केलं काय, त्याचं अनालिसिस केलं काय, कोणता प्रश्न जर सोडवला तर तो बरोबर का बरं आहे, चुकला आहे तर का बरं चुकला आहे, हे तुम्ही बघितलं का, तर 90% विद्यार्थ्यांचं उत्तर एकच आहे की सर आम्ही विश्लेषण नाही केलं आणि विश्लेषण न केल्यामुळेच तुमची पूर्व परीक्षा घडली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून प्लॅनिंग करताना आपल्याला असं नियोजन करायचंय. मग मुख्यमध्ये जेव्हा मुख्य जर तुम्ही करणार आहात तर मुख्यमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग करणं देखील अपेक्षित आहे. काय करणं अपेक्षित आहे, आन्सर रायटिंग, उत्तर लिखाण करणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ते उत्तर लिखाण तुम्हाला आतापासूनच करायचं आहे, म्हणजे आतापासून म्हणजे एकदम सुरुवातीला नाही, पहिले बेसिक सब्जेक्ट वाचा, मग त्यानंतर तुम्हाला उत्तर लिखाण करायचे आणि त्याच्यामध्ये प्रॉपरली तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. उत्तर लिखाणासोबत काय झालं पाहिजे, रिव्हिजन देखील झालं पाहिजे. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत हे तुम्हाला तिथे करायचं, म्हणजे प्लॅन करायचा, म्हणजे प्लॅन नाही करायचा. प्लॅन करण्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात की ज्यामध्ये तुम्हाला पहिले मुख्यपासून सुरुवात करायची, म्हणजे इंटरव्ह्यूचे 1-2 सेशन, त्यानंतर मुख्यमध्ये काय, तर मुख्यमध्ये तुमचे जे अनकॉमन टॉपिक्स आहे, म्हणजे जे टॉपिक पूर्वला नाही आहे आणि फक्त मुख्यला आहे असा अभ्यास करायचा. म्हणजे त्यामध्ये इथिक्स, IR, सोसायटी, वर्ल्ड हिस्ट्री यांचा अभ्यास पहिले तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, हे झालं. मग यासोबत सोबत आन्सर रायटिंग आणि यासोबतच त्याची रिव्हिजन. म्हणजे जनरली नियोजन करताना आपल्याला कसं करायचं आहे की मंडे टू सॅटर्डे अभ्यास आणि संडेचा जो दिवस आहे त्या संडेच्या दिवशी तुम्हाला रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आणि रिव्हिजन जो करतो त्यालाच गोष्टी आठवणीत राहतात आणि त्याचाच पेपर निघतो. तो विद्यार्थी रिव्हिजनला वेळ देत नाही, त्याला रिव्हिजन टाइमपास वाटते, अशा विद्यार्थ्याचा पेपर कधी निघत नाही. त्याचं कारण असं आहे, जर तुम्ही एक जी गोष्ट जी वाचली आहे ती किमान 3 ते 4 वेळा जर रिवाईज नसेल केली, तुम्हाला परीक्षेच्या दिवशी तो टॉपिक आठवत नाही. म्हणून जर तुम्हाला असं अपेक्षित असेल की मला टॉपिक का बरं आठवत नाहीयेत सर, मला हा मुद्दा का बरं आठवत नाहीयेत सर, तर त्याचं प्रमुख कारण काय की बेटा तू रिव्हिजनच नसती केली. ठीक आहे, आणि जर तू रिव्हिजन न केल्यामुळे तुला त्या गोष्टी पेपरमध्ये आठवत नाही. जर तू योग्य प्रमाणात जर रिव्हिजन केली असती, तू एका टॉपिकला किमान 4-5 वेळा जर वाचून गेला असता तर डेफिनेटली तुझ्या पत्रात यश पडलं असतं. पण न पडण्याचं कारण काय, एक तर प्लॅनिंग नाही, प्लॅनिंगमध्ये आपल्या असं नियोजन आपण करत नाही, टाइम मॅनेजमेंट आपण करत नाही की किती वेळ आपण मेन्समध्ये जीएसला दिला पाहिजे, किती ऑप्शनला दिला पाहिजे. आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, तर इथे आपण जीएसला वेगळा वेळ दिला पाहिजे आणि ऑप्शनल सब्जेक्ट वैकल्पिक विषय, कारण वैकल्पिक विषयाला किती मार्क आहे, तब्बल 500 मार्क आहे. म्हणजे असं नियोजन आतापासून तुमच्याकडे पाहिजे की आता मेन्स मध्ये किमान तुम्ही 9 तास अभ्यास करा, 4 तास जीएस करा, 4 तास ऑप्शनल करा आणि 1 तास करंट अफेअर करा. ठीक आहे, अशा प्रकारचं नियोजन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे त्यानंतर पूर्व आणि मुख्यवर यायचं आहे, त्यानंतर शेवटला टप्पा फक्त पूर्वसाठी असला पाहिजे. कारण आपली पूर्व परीक्षा जर निघत नसेल तर आपल्याला पहिलं टार्गेट पूर्वला देणं आवश्यक आहे. किमान 3 ते 4 महिने फक्त आणि फक्त पूर्वचा अभ्यास करा. आणि हे सगळं करताना मुख्य आणि प्रिलिम्स प्लस क्विज म्हणजे या 2 टप्प्यामध्ये तुम्हाला उत्तर लिखाण देखील करायचं आहे आणि त्यासोबत सोबत तुमची रिव्हिजन प्रॉपरली झाली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. ठीक आहे, असं जो विद्यार्थी प्लॅनिंग करतो विद्यार्थी मित्रांनो त्याचं आउटपुट येतं, अदरवाईज आउटपुट येत नाही. आणि लक्षात ठेवा की तुम्हाला यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी, म्हणजे आता जो नवीन पॅटर्न आलेला आहे उत्तर लिखाणाचा, यामध्ये तुम्हाला फोकस कशावर करायचा आहे, तर तुमची प्रॉपर आन्सर रायटिंग झाली पाहिजे. म्हणजे विविध उत्तर लिखाणाच्या विविध शैली, स्ट्रक्चर काय असतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस तुमची असली पाहिजे. त्यानंतर प्रॉपर तुम्हाला मॉक टेस्ट सिरीज द्यायची आहे. ठीक आहे, मॉक टेस्ट सिरीज दोघांची, पहिले तुम्हाला पूर्वची नंतर मुख्यची, म्हणजे पूर्व झाल्यानंतर मुख्यची द्या, पण मॉक टेस्ट सिरीज देणं आवश्यक आहे. टेस्ट सिरीज झाल्यानंतर त्या टेस्ट सिरीजचं प्रॉपर अनालिसिस. ठीक आहे, जास्त करून विद्यार्थी अनालिसिस करत नाही पण चुकतात. जर तुम्ही अनालिसिस केलं नाही मॉक टेस्ट सिरीजचं, आउटपुट 0 हे लक्षात ठेवा. म्हणून मॉक टेस्ट सिरीज झाल्यानंतर प्रॉपर त्याचं विश्लेषण करा, काय चुकलं आहे, कसं चुकलं आहे, बरोबर असेल तर का बरं बरोबर आहे हे बघा. त्या टॉपिकच्या अलाइड अजून कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे की जेणेकरून जर त्या टॉपिकवर किंवा त्याच्या अवतीभोवतीच्या टॉपिकवर जर प्रश्न विचारला तो तुमचा चुकता कामा नये. म्हणून विश्लेषण करणं फार आवश्यक आहे. त्यानंतर या 2 गोष्टी झाल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रिव्हिजन सायकल. ठीक आहे, रिव्हिजन सायकल बनवा. प्रॉपर आपल्याला रिव्हिजन सायकल डेव्हलप करायची आहे. मी अजून सांगतोय, एक पुस्तक वाचल्यानंतर किमान त्या पुस्तकाला, त्या टॉपिकला 10 वेळा वाचणं आवश्यक आहे, तेव्हा तो टॉपिक आपल्या डोक्यात बसतो, अदरवाईज बसत नाही. म्हणून हे जे तुम्ही मला 10 वेळा फोन करता आणि सांगता की सर आमचं रिव्हिजन मला आठवत नाही आहेत, मी पूर्ण वाचून जातो, पूर्ण अभ्यास करून जातो, पण मला तिथे म्हणजे गोष्टी लक्षातच राहत नाहीयेत, तर याचं प्रमुख कारण काय की बेटा तुम्ही रिव्हिजन करत नाही आहात. स्पष्टपणे सांगतोय तुम्हाला, कॉलवरही मी सांगितलेलं आणि आताही सांगतोय, रिव्हिजन करा आणि रिव्हिजनचं प्रॉपर सायकल बनवा.
असंच नाही की कधी करायचं म्हणून, प्रॉपर करा. जसं बघा काही काही विद्यार्थ्यांचं नियोजन कसं असतं की जर मी आज सकाळपासून काही मला टार्गेट मी घेतलं स्वतःचं की आज मला एवढे 10 टॉपिक कव्हर करायचे आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 10 टॉपिक मी कव्हर केले. आता हे 10 टॉपिक कव्हर केल्यानंतर मी काय करू शकतो, मी त्या दिवशी रात्री झोपण्याच्या पूर्वी 1 तासात मी पूर्ण रिवाईज करू शकतो. म्हणजे पहिलं रिव्हिजन झालं. मग आठवड्याचं जे काही मी वाचलेलं आहे म्हणजे मंडे टू सॅटर्डे पर्यंत जे काही वाचलेलं आहे त्याचं मी रिव्हिजन संडेला करू शकतो. म्हणजे पहिली रिव्हिजन माझी ज्या दिवशी तो टॉपिक वाचलाय तो, आणि दुसरी रिव्हिजन माझी संडे टू संडे, आणि मग महिन्याभरात जे काही मी वाचलेलं आहे त्याचं रिव्हिजन महिन्याच्या शेवटी, असं तुम्ही करू शकता. म्हणजे असं नियोजन आपल्याला करावं लागेल. म्हणजे एक टॉपिक, एक पुस्तक तुमच्या किमान 3 ते 4 वेळा तरी तुमची रिवाईज झालीच पाहिजे. मी तर 10 वेळा म्हणतो. 10 वेळा याच्यासाठी म्हणतो कारण लिमिटेड वाचा. जास्त करून विद्यार्थ्यांचं सिलेक्शन का बरं होत नाही? अनलिमिटेड रिसोर्सेस नाही. हा सर या मित्रांनी हे नोट्स दिले मी ते वाचले, त्यांनी ते नोट्स दिले हे वाचले, म्हणजे तुमचा फिक्स रिसोर्सेसच राहत नाही. आणि सर्वात मोठं चॅलेंज तुमच्या पुढे काय हे तुम्ही लक्षात ठेवा, की तुमच्या पुढे तुमच्या हातात असलेला मोबाईल फोन, तुमच्या हातात असलेले विविध टेलिग्रामचे चॅनल, तुमच्या अवतीभोवतीची तुमची मंडळी, हे जे काही इन्फॉर्मेशन ओव्हरलोड तुम्हाला करून आले, हा सर्वात मोठा धोका तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. म्हणून लक्षात ठेवा, काय वाचायचं याच्यापेक्षा काय नाही वाचायचं याच्यावर लक्ष ठेवा. आणि अननेसेसरी रिसोर्सेस वाचू नका. कोणताही रिसोर्सेस वाचण्याच्या पूर्वी स्वतःला विचारा की मी याची रिव्हिजन करू शकतो काय? उत्तर जर हो मिळत असेल तरच वाचा, अदरवाईज वाचू नका. आता पूर्वपरीक्षेत मी सांगतो, पूर्वपरीक्षेत देखील 90% जास्त विद्यार्थ्यांनी काय केलं असेल, महिनाभराच्या पूर्वी कोणते तरी नोट्स मिळाले, कोणत्या तरी क्लासचे अमुक नोट्स मिळाले म्हणून वाचले आणि अपेक्षा केली की नाही जर याच्यातनं काहीतरी आलं तर माझं सुटता कामा नये, आणि काय झालं तिथंच तुम्ही गणले. का बरं? कारण रिव्हिजन करायला वेळच नाही. ठीक आहे, महिनाभरापूर्वी जर तुम्ही, महिन्यावर तुमची परीक्षा आहे, महिनाभरावर पूर्वी जर तुम्ही कोणते नवीन नोट्स घेत असाल आणि तुम्ही अपेक्षा करत असाल की या नोट्स मधनं काही आलं तर मला येऊन जाईल, असं होणार नाही. कारण तुम्ही रिव्हिजनच केली नसते विद्यार्थी मित्रांनो. रिव्हिजन म्हणजे काय? किमान ती बातमी, ती नोट्स तुम्ही किमान 3 ते 4 वेळा वाचणं अपेक्षित आहे, रिवाईज करणं अपेक्षित आहे, पण असं तुम्ही करत नाही आणि त्यामुळेच तुमचा परीक्षा राहून जाते. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगतोय की विद्यार्थी मित्र शॉर्ट नोट्स बनवतच नाही. ठीक आहे, आता हे शॉर्ट नोट्स म्हणजे काय? तुम्ही ऑलरेडी एक अटेम्प्ट दिलेला आहे, तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळलेल्या आहेत. आता जेव्हा तुम्ही वाचन कराल तेव्हा तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुमच्या शॉर्ट नोट्स बनल्या पाहिजे. ऍटलीस्ट पहिल्या वाचनात नको करा, पण दुसऱ्या वाचनात तरी ऍटलीस्ट जे महत्वाचे मुद्दे आहेत ते एका पानावर लिहून ठेवा, की जेणेकरून जर तुमचे 300 पानाचे पुस्तक आहे तर ते 300 पानाचे पुस्तक तुम्हाला 15 पानात उतरवायचे, अशा पद्धतीने तुमचे नोट्स असले पाहिजे. हे नोट्स कसे बनवायचे, काय बनवायचे याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकणार आहे. म्हणजे तो व्हिडिओ डेफिनेटली तुम्ही बघा, की त्याच्यामध्ये मी स्वतः टाकणार आहे की नोट्स कसे बनवायचे, आणि मी स्वतः तिथे लाईव्ह उदाहरण देखील देणार. म्हणजे काय, तर जसं 300 पानाचं पुस्तक आहे, त्या 300 पानाचं पुस्तक तुमचं 15 पानात येत असेल त्याला नोट्स म्हणतात विद्यार्थी. तुम्ही काय बनवता? तुम्ही 300 पानाचं पुस्तक 100 पानात बनवता. हे नोट्स आहे का? नाहीये. नोट्सचा अर्थ काय हे लक्षात ठेवा. नोट्स कशासाठी आवश्यक आहे? उद्या तुमची परीक्षा आहे, 1 आठवड्यावर तुमची परीक्षा आहे, तुम्हाला सगळे सब्जेक्ट रिवाईज करायचे, तर ते बेस्ट काय, तुमच्याकडे जर 15-15 पानाचे नोट्स असेल ते इझिली होऊन जाईल. पण तुम्ही म्हणाल की नाही 300 पानाचे पुस्तक चाळतो, ते पॉसिबल नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, नोट्स रिव्हिजनसाठी फार आवश्यक आहे. नोट्स रिव्हिजनसाठी फार आवश्यक आहे, आणि विद्यार्थी नोट्स बनवत नाही. आणि मी परत सांगतोय, तुम्हाला जे नोट्स बनवायचे ते पूर्वसाठी नाही, तुम्हाला नोट्स मुख्यसाठी बनवायचे आहे. ठीक आहे, पूर्वचे नोट्स तुमचे ऑलरेडी जे आम्ही मॅगझिन्स वगैरे देऊ त्याच्यातनं कव्हर होतात, पण मुख्यसाठी नोट्स जे आहे ते तुमचे स्वतःचे असले पाहिजे. आणि त्या अनुषंगाने जे स्टॅटिक सब्जेक्ट आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, किमान या 4 सब्जेक्ट तरी नोट्स तुमचे असले पाहिजे. म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोघांना येऊ शकतो बरं. म्हणून नोट्स असणं, शॉर्ट नोट्स स्वतःसाठी बनवलेले असणं आवश्यक आहे. म्हणजे मला दाखवायचे म्हणून एकदम चांगले बनवू नका, स्वतःच्या लँग्वेजमध्ये कसेही बनवले तरी चालतात, फक्त ते तुम्हाला समजायला पाहिजे असे नोट्स ते असतात. म्हणून त्याला नाव दिलं जातं शॉर्ट नोट. आणि याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, रिव्हिजन तुमची आरामात होते. ठीक आहे, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, आणि तुम्ही देखील हे करायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा नियोजन असतं विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा कुठे जाऊन आपली एक्झाम निघते. आणि तुम्हाला लक्षात ठेवा, मी परत सांगतोय, पूर्व परीक्षा क्रॅक करून गावभर मिरवायचं, माझी पूर्व निघाली, काहीही अर्थ नाही. मुख्य परीक्षा क्रॅक करून गावभर मिरवायचं, काहीही अर्थ नाही. तेव्हा तुमची पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू हे 3ही टप्पे क्रॅक होतात, तेव्हा तुमच्याकडे पद राहतं, तेव्हा तुमच्याकडे पोस्ट राहते. आणि आपला उद्देश या स्पेसिफिक सांगण्यातून काय, तुमची पोस्ट निघायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, सुरुवात कुठून करायची, सुरुवात इंटरव्ह्यू पासून करायची. इंटरव्ह्यूसाठी काय गोष्टी आवश्यक आहे हे पहिले समजून घ्या, मग त्यानंतर मुख्यचा अभ्यास करा. मुख्यमध्ये कोणते टॉपिक, तर जे अनकॉमन आहे, जे पूर्वला नाही आहे, अशा टॉपिकचा अभ्यास करा. त्यामध्ये उत्तर लिखाण, रिव्हिजन वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. त्यानंतर पूर्व आणि मुख्य जे कॉमन टॉपिक्स आहेत त्याचा अभ्यास करा. उत्तर लिखाण दोघांमध्ये करा. आणि चौथा टप्पा जो आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त पूर्वचा अभ्यास करा. आणि पूर्ववर पूर्ण 3-4 महिने टाका, की जेणेकरून पूर्व परीक्षा निघायलाच पाहिजे
या अनुषंगाने जर तुमचं प्लॅनिंग असेल, या अनुषंगाने जर तुमची स्ट्रॅटेजी असेल, तर डेफिनेटली तुमचा आउटपुट येणारच आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला रिव्हिजन सायकल बनवणं आवश्यक आहे. म्हणजे एका टॉपिकचे किमान 3 ते 4 वेळा मिनिमम रिव्हिजन तुमची झालीच पाहिजे. मॅक्झिमम तर 10 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाली तरी योग्य आहे, पण किमान 3 ते 4 वेळा तरी रिव्हिजन झाली पाहिजे. अशा पद्धतीनंच नवीन टॉपिक निवडा आणि नवीन पुस्तक निवडा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगानंच आम्ही एओनायस अकॅडमीच्या वतीनं मेंटरशिप बॅच आम्ही एक लॉन्च केलेली आहे. ठीक आहे. आता या बॅच अंतर्गत आम्ही काय केले, अश्वमेध या बॅचचं नाव आहे आणि मी स्वतः ही पूर्ण मेंटरशिप बॅच हँडल करणार आहे. या अंतर्गत आमचा एकच उद्देश आहे, फक्त 50 पोरं आम्ही घेतोय आणि या 50 पोरांसाठीच ही बॅच असणार आहे. ठीक आहे. अर्ली बर्ड ऑफर म्हणजे तुम्ही लवकरात लवकर जे पहिले येतील त्यांना संधी मिळणार आहे. 50च्या वरती एकही पोरगा जास्त त्या ग्रुपमध्ये नसणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि या प्लॅन अंतर्गत प्रॉपरली आम्ही जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं त्याच गोष्टी आहे की पहिले मेन्स मेंटरशिप प्रोग्राम राहणार आहे फेज 1 मध्ये. यामध्ये आतापासून म्हणजे जून पासून डिसेंबर पर्यंत डेली तुम्ही 9 तास अभ्यास आम्ही तिथं टार्गेट दिलेलं आहे. किती डेली तुम्हाला 9 तास अभ्यास करायचा आहे. यामधला 4 तास जीएसला, 4 तास ऑप्शनलला आणि 1 तास करंट अफेअरला. तर प्रॉपर बघा, पहिले जे सब्जेक्ट आम्ही घेतलेले आहेत ते अनकॉमन घेतले, म्हणजे जे सब्जेक्ट पूर्वमध्ये नाही आणि फक्त मुख्यमध्ये असे, त्यामध्ये इथिक्स, सोसायटी, गव्हर्नन्स, IR, इंटरनल सिक्युरिटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पहिले 100 दिवस पहिले याला दिले. मग याचं प्रॉपर रिव्हिजन 40 दिवसाचं 2 वेळा, म्हणजे यांचा रिव्हिजन बघा दुसऱ्या स्टेज 1, स्टेज 2. तर फर्स्ट रिव्हिजन आणि सेकंड रिव्हिजन, प्रॉपर रिव्हिजनसाठी वेळ दिलेला आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला उत्तर लिखाण देखील सांगितले जाणार आहे. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये पहिलं लेक्चर जे तुमचं होणार आहे ते उत्तर लिखाणा संदर्भात होणार आहे, की जेणेकरून तुमचा अप्रोच बनला पाहिजे. अगेन सेकंड स्टेजमध्ये सेकंड रिव्हिजन हा झाला फेज 1. त्याच्यामध्ये आपला मेन फोकस मुख्यच आहे. मुख्यमधले कोणते टॉपिक जे अनकॉमन आहेत ते. दुसरं फेज 2. या फेज 2 मध्ये पूर्व आणि मुख्य या दोन्ही मधले जे कॉमन टॉपिक आहे आणि जे मेजर टॉपिक आहे ते आम्ही इथे घेतोय. तर पूर्व आणि मुख्य यामध्ये जानेवारी पासून तर फेब्रुवारी 2 महिने दिले. डेली 11 तास अभ्यास, म्हणजे 1 तास 2 तास वाढलेले आहे. 9 तास जीएस, 1 तास आन्सर रायटिंग आणि 1 तास करंट अफेअर. म्हणजे यामध्ये तुम्हाला पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री हे पहिले आम्ही मेजर सेक्शन कव्हर करतोय. यामध्ये तुमची उत्तर लेखन देखील आहे आणि यामध्ये देखील जे रिव्हिजन सायकल आहे ती तुम्हाला वीकली करायची आहे, ते आम्ही सांगणार आहे. त्यानंतर फेज 3 म्हणजे काय, आता तुमची पहिल्याच्यात मेन झालं, दुसऱ्याच्यात पूर्व आणि मुख्य झालं. फेज 3 मध्ये फक्त प्रिलिम्स प्रोग्राम आहे. ठीक आहे. प्रिलिम्स एक्सक्लुझिव्ह प्रोग्राम हा चालेल मार्च पासून तर मे पर्यंत. आता एप्रिल 2027 गेले, पण शेवटले जे मे पर्यंत जर एक्झाम असेल त्या अनुषंगाने हा बनवलाय. डेली इथे 11 तास, 10 तास जीएस, 1 तास करंट अफेअर. बस इथं तुम्हाला जे काही टॉपिक आहे, जनरल सायन्स, एन्व्हायरमेंट, पॉलिटी रिव्हिजन, इकॉनॉमिक रिव्हिजन, जिओग्राफी रिव्हिजन, हिस्ट्री रिव्हिजन, प्रॉपर वेळ अलॉकेट केलाय आणि प्रॉपर डे वाईज प्लॅनिंग आम्ही तिथे केलेली आहे. जर तुम्हाला हा डिटेल प्लॅन हवा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. 8806242059 या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. तर आम्हाला मेंटरशिपचा प्लॅन पाठवा, असा जरी मेसेज पाठवला तर लगेच मी तुम्हाला पूर्ण डिटेल प्लॅन पाठवून देईल. आणि याच्यामध्ये जनरली तुम्हाला काय मिळणार आहे, तर संपूर्ण जीएसचं कव्हरेज मिळणार आहे. आता वैकल्पिक विषयासाठी मी वेळ ऑलरेडी काढलेला आहे 4 तास पहिल्या फेजमध्ये. तिथे तुम्हाला जो काही तुमचा वैकल्पिक विषय करायचा आहे, त्यानंतर स्ट्रक्चर्ड डे वाईज प्लॅन आम्ही इथे देतोय. डेली टार्गेट्स आणि वीकली मॉनिटरिंग, म्हणजे प्रत्येक आठवड्यात प्रत्येक विद्यार्थ्यासोबत मी इनिशियली 1-1 तास तिथे देणार आहे. या आठवड्यातून आपण रविवारी किंवा शनिवारी आपण कनेक्ट होऊ. त्यामध्ये तुमचा प्रोग्रेस मी बघणार आहे की मागच्या आठवड्यात जो टार्गेट दिला होता तो तुम्ही अचीव्ह केला आणि येणाऱ्या आठवड्यात तुमचा टार्गेट काय असला पाहिजे, या सगळ्या बाबी तिथे. आणि भले हा प्रोग्राम आम्ही एक आम्ही प्लॅन तर सगळ्यांसाठी कॉमन बनवलाय, पण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा इंडिव्हिज्युअलाइज प्लॅन आम्ही तिथे त्याला रिस्ट्रक्चर करणार आहे. म्हणजे तुमच्या ज्या कॅपेबिलिटीज आहे, तुमची जी आवश्यकता आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये चेंजेस देखील आम्ही करणार आहे, की जेणेकरून हमखास रिझल्ट आपण काढू शकतो. अशा पद्धतीने हा प्लॅनिंग तिथे केलेला आहे. टॉपिक वाईज नोट्स आम्ही देऊ. PYQ बेस्ड अप्रोच आपला राहणार आहे. मेन्स आन्सर रायटिंग गायडन्स कसं करायचं, काय करायचं ते देखील. आणि त्यासाठीच आम्ही डेली आन्सर रायटिंगचे सारखे प्रोग्राम आम्ही रन करतोय. प्रिलिम्स MCQ प्रॅक्टिस, रिव्हिजन स्ट्रॅटेजी आणि 1-to-1 मेंटरशिप सपोर्ट. आठवड्यातून एकदा मी स्वतः तुमच्यासोबत कनेक्ट होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं सेशन वेगळं आहे. 15 दिवसातून एकदा आपण कॉमन सेशन घेऊ. त्याच्या माध्यमातून आपण बघू की इतर विद्यार्थी काय करतात आणि माझी प्रोग्रेस काय, त्याचं कंपॅरिझन. यामध्ये कधी अधिकारी येतील, टॉपर्स येतील, त्यांचं देखील इंटरॅक्शन तुमचं होणार आहे. आणि जे विद्यार्थी पूर्व परीक्षा क्रॅक करतील, ठीक आहे, 2027 त्यांच्यासाठी मुख्यपर्यंतचा मेंटरशिपचा प्रोग्राम आमच्याकडनं फ्री मध्ये तिथे दिला जाणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे हा जो मेंटरशिपचा प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तब्बल 1.5 वर्षासाठीचा आहे. जर या संदर्भात तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तर सरळ मोबाईल फोन उचला आणि मला 8806242059 या नंबरवर डायरेक्टली कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील तुम्ही करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर एओनायस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर हा व्हिडिओ पॉज करा आणि QR कोड स्कॅन करा किंवा अदरवाईज तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून
अपलोड करू शकता. त्याचं कारण असं आहे की यावर आम्ही करंट अपडेट जे आहे, चालू घडामोडीचे व्हिडिओज असू द्या, माहिती असू द्या, ते सगळे आम्ही पोस्ट करतो आणि यासोबतच एमपीएससीच्या महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या देखील तिथे सांगितल्या जातात. आणि ही जी पूर्ण आता मी तुम्हाला प्रोग्राम सांगितलाय विद्यार्थी मित्रांनो मेंटरशिपचा, हा आहे अश्वमेध या नावानं मी रन करतोय आणि मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि फक्त किती पोरं, 50 पोरं याच्यामध्ये. आणि हा 1 to 1 मेंटरशिप प्रोग्राम आहे. फक्त लक्षात ठेवा की हा प्रोग्राम नवीन विद्यार्थ्यांसाठी नाहीये. मी स्पष्टपणे सांगतोय, नवीन विद्यार्थी जर तुम्ही असाल, तुम्ही कॉल करा मला, मी तुमच्यासाठी दुसरा प्लॅन देईल. पण हा प्लॅन जे विद्यार्थी ज्यांचा किमान एक अटेम्प्ट झालेला आहे, 2, 3 किंवा त्यापेक्षा जास्त अटेम्प्ट झालेले आहे पण रिझल्ट निघत नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी हा मेंटरशिपचा प्रोग्राम आम्ही प्लॅन केलाय. आणि वेळ अजून गेलेली नाही विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला 2027 मध्ये पोस्ट काढायची असेल तर हे डेली प्लॅन, डेली टार्गेट आणि तुमच्याकडनं अभ्यास कोणी करून घेणार असला पाहिजे. तर या अश्वमेध प्रोग्राम अंतर्गत माझा उद्देश तोच आहे की मी तुमच्याकडनं अभ्यास करून घेणार आहे. आणि डेफिनेटली मी खात्री देतो की याच्या अंतर्गत आमचा प्रमुख उद्देश रिझल्ट काढणं आहे. बघा, रिझल्ट आला तर माझाही फायदा आणि तुमचाही फायदा. लक्षात ठेवा, माझं नाव होईल, तुम्हाला पद हातात राहील. म्हणून त्याच पद्धतीनं आम्ही हा प्रोग्राम तिथं रन करणार आहे आणि मी स्वतः याच्यामध्ये तुम्हाला गाईड करणार आहे. याच्या व्यतिरिक्त लक्षात ठेवा, जर तुम्हाला उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस करायची असेल, तुमची पूर्वपरीक्षा निघू द्या किंवा नाही निघू द्या, पण तरी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सिरियस असाल तर मी डेली आन्सर रेटिंगचा प्रोग्राम तिथं सुरू करतोय 15 जून पासून. आणि हा प्रोग्राम फक्त सिरियस एस्पायरंटसाठी आहे. जर तुम्हाला हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल, अगेन मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. माझा नंबर अगेन 8806242059 या नंबरवर कॉल करा. डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे. आणि फक्त मेसेज करा की आन्सर रायटिंग, डेली आन्सर रायटिंग जॉईन करायची सर. यामध्ये आम्ही एक टेलिग्रामचा ग्रुप आम्ही बनवतोय. त्या ग्रुपवर आम्ही सिरियस विद्यार्थ्यांना ऍड करतोय. तिथे 15 जून पासून प्रत्येक दिवशी सकाळी एक प्रश्न पडेल. तो प्रश्न तुम्हाला स्वतः लिहायचा आहे. स्वतः लिहिल्यानंतर त्याचा मॉडेल आन्सर मी तिथे टाकणार आहे. मॉडेल आन्सर टाकल्यानंतर स्वतः इव्हॅल्युएट करा. त्यामधलं जे बेस्ट आन्सर राहील विद्यार्थ्यांमधलं ते मी एक चेक करून देईन आणि ते सगळं आन्सर लिहून तुम्हाला स्वतःचं उत्तर अपलोड करायचं आहे, बरं का. म्हणजे सगळ्यांना कळलं पाहिजे की कोण किती उत्तर लिहित आहे आणि मला देखील कळलं पाहिजे कोण उत्तर लिहित आहे आणि कोण नाही लिहित आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं डिस्कशन जे आहे ते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मी स्वतः तिथे कंडक्ट करणार आहे आणि स्वतः तुम्ही इव्हॅल्युएट करा. आणि अशा आधारावर आपण हा डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम चालवतोय. कारण मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर उत्तर लिखाणाशिवाय सद्य परिस्थितीत पोस्ट निघणं अशक्य आहे. म्हणून ही प्रॅक्टिस करणं फार काळाची गरज आहे. एमपीएससी 2026 मुख्य असू द्या किंवा पुढील परीक्षा असू द्या, सगळ्या विद्यार्थ्यांना हा प्रोग्राम तिथं लागू आहे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करणं आवश्यक आहे. पण एकच लक्षात ठेवा की यामध्ये सिरियस एस्पिरंट्स हवे असले पाहिजे. जे विद्यार्थी डेली आन्सर रायटिंग करणार नाही, किमान 3 दिवस सलग जर विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिलं नाही, त्याला त्या ग्रुपमधून बाहेर काढण्यात येणार आहे. त्या ग्रुपमध्ये फक्त सिरियस एस्पिरंट आम्हाला हवे आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा प्रोग्राम डेली आन्सर रायटिंगचा फ्री आहे. म्हणजे याच्यासाठी कोणतंही शुल्क आम्ही आकारत नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा 2026च्या अनुषंगाने जर तुम्हाला इथिक्सची तयारी करायची असेल आणि इथिक्स विषय तुम्हाला कठीण जात आहे, याच्यातले कन्सेप्ट समजत नसेल किंवा काय वाचायचं काय वाचू नये या सगळ्या बाबीमध्ये कन्फ्यूज असाल, तर निलेश सर तिथे इथिक्सचा मॉड्यूल घेऊन येत आहे. हा मॉड्यूल इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. या अंतर्गत तुमचं नोट्स सर देतील, त्यासोबतच उत्तर लिखाण देखील करून घेतील. या संदर्भात तुम्हाला काही माहिती हवी असेल तर निलेश सरांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर 9403692940 वर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. आणि जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर नवीन विद्यार्थ्यांसाठी आम्ही समर्पण बॅच लॉन्च केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. या बॅचमध्ये सगळे जे काही टीचर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी ऍटलीस्ट युपीएससी किंवा एमपीएससीचा किमान एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशीच टीम आहे. ज्या व्यक्तीने इंटरव्ह्यू दिलेला आहे तोच व्यक्ती तुम्हाला योग्य पद्धतीने गाईड करू शकतो की काय केलं पाहिजे, काय नाही लिहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर आहे. याच्यामध्ये आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असू द्या, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग आहे. आणि एकदा जर तुम्ही हा समर्पण बॅच घेतली तर याची व्हॅलिडिटी लाईफ टाईम आहे. म्हणजे तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष जेव्हापर्यंत तुम्हाला पाहायचं आहे तेव्हापर्यंत ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये आम्ही मेंटरशिप ऍड केलेली आहे. म्हणजे नवीन जर विद्यार्थी असेल तर त्याला मेंटरशिप वेगळी लावायची आवश्यकता नाही आहे. मेंटरशिप याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या बॅचची फी फक्त 29,999 आहे. आणि यामध्ये आम्ही 10% सूट देतोय. म्हणजे हीच बॅच तुम्हाला 26,999 मध्ये तिथे अवेलेबल होणार आहे. मेंटरशिपसाठी जे म्हणजे अश्वमेध मेंटरशिप आहे त्यासाठी देखील आमची जी फी आहे ती देखील किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 30,000 रुपये आहे. त्यामध्ये आम्ही 10% सूट देतोय. म्हणजे 30 फी 26,999 असणार आहे. जर तुम्हाला हे कोर्सेस आमचे ऍक्सेस करायचे असेल किंवा या व्यतिरिक्त जे काही आमचे फ्री कोर्सेस आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर आमची ऍप ऑनएस अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अगेन विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली ज्या विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा नाही निघत आहे किंवा हा प्रॉब्लेम त्यांच्यासोबत वर्षानुवर्ष चालत आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत 2027 ची पूर्वपरीक्षा काढायची आहे, मुख्य काढायची आणि इंटरव्ह्यू काढून पोस्ट घ्यायची आहे. म्हणजे सरळ सांगतोय, हा व्हिडिओ कोणासाठी होता, ज्यांना पोस्ट काढायची आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आणि जर पोस्ट काढायची असेल तर त्या सगळ्या बाबी मी सांगितलेल्या आहे तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला मेंटरशिप जॉईन करायची असेल सरळ तुमचा फोन उचला आणि मला या नंबरवर कॉल करा आणि प्लॅन
मागा 8806242059 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्टली कॉल देखील करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.